गेल्या आठवड्यापासून माझ्या लेकाची फरमाईश होती की मम्मी माझ्या टिफिनला इडली दे म्हणून. पण मला काही इडली बनवणं झालं नाही कारण मला पीठ बनवायलाच जमलं नाही. विकतचं पीठ मी अजिबात आणत नाही कारण मला ते आवडतच नाही आणायला. आणि माझं असं आहे की 4 दिवस लेट झालं तर चालेल पण घरच्याच पिठाची इडली बनवायची म्हणून. मग हे पीठ काल बनवून ठेवलं होतं, छान असं रात्रभर आंबलं होतं. आता पावसाळा असल्यामुळे इतकं काय फुगलं नव्हतं, जितकं उन्हाळ्यामध्ये फुगतं तेवढं काय फुगलं नव्हतं. मग छान असं फर्मेंट झालं होतं, तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, 1 इनोचं पॅक टाकला, छान असं मिक्स करून घेतलं. इडली पात्रामध्ये प्रत्येक इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून मग ते वाफवायला ठेवलं. नंतर मग एक नारळ फोडलेला, नारळाची चटणी बनवण्यासाठी मग त्यामध्ये नारळ टाकला, मिरची टाकली, त्याचबरोबर डाळ जिरं टाकून छान असं वाटून घेतलं. मी कोथिंबीर टाकत नाही कारण ती ग्रीन झालेली मला आवडत नाही चटणी, म्हणून ही मला अशी व्हाईटच बरी वाटते, म्हणून मी छान असं ते ग्राइंड करून घेतलं. नंतर मग त्याच्यामध्ये फोडणी घालायची होती, तर फोडणी करण्यासाठी तडका पॅनमध्ये जिरे मोहरी तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं. इडली पण छान अशी वाफवली होती, अगदी अलगद निघत होती, अजिबात चिटकली नाही खाली. तर नंतर मग इडली पटपट काढून घेतल्या. स्वराजचा टिफिन पॅक करायचा होता, तर स्वराजचा टिफिन वगैरे पॅक केला खोबऱ्याच्या चटणीबरोबर. त्याला थोडंसं खायला पण दिलं होतं. आता स्वराजला खोबऱ्याची चटणी आवडते, मात्र शौर्याला आणि त्याच्या पप्पाला खोबऱ्याची चटणी आवडत नाही, त्यांना सांबारच खायला लागते. आणि नंतर मग म्हणलं सांबार पण बनवायचं होतं, पण आधी स्वराजला ते खायला दिलं आणि त्याला स्कूलला पाठवलं. नंतर मग मी मस्त चहा घेतला आणि ह्या दोघांसाठी मग सांबार बनवायला घेतलं होतं. सांबार म्हणजे आमची डाळच असते, तिखट डाळ, तर ती छान अशी बनवून घेतली होती. नंतर मग ती छान अशी उकळली की ह्या दोघांना खायला द्यायचं होतं. तर अजून मग इडली बनवल्या होत्या, भरपूर अशा इडली बनवल्या. म्हणलं आता आम्ही तिघं पण नाश्ता करून घेऊ म्हणून. नंतर मग बनलेल्या इडली वगैरे होत्या, तर त्या काढून घेतल्या एकदाच, कारण खायला द्यायचं नंतर मग ते वाफवायला ठेवायचं, तेवढ्यात वाफवलं पण जात नाही, मग ते थांबायला लागतं. त्यापेक्षा एकदाच भरपूर इडल्या बनवून घेतल्या होत्या इथं मी. आणि नंतर मग नाश्ता वगैरे केला. आणि हा नारळ आहे ना, मला नारळाची बर्फी बनवायची आणि बनवली पण आहे, पण तो व्हिडिओ मी आत्ता अपलोड नाही करणार, नारळी पौर्णिमेच्या वेळेला अपलोड करणार आहे. तर नाश्ता वगैरे करून घेतला आणि जिलेबी आणलेली तर ती एका डब्यामध्ये काढून ठेवली. आता मिस्टरांचं म्हणणं असतं की कॅरी बॅगमध्येच राहू दे, कुरकुरीत राहते, पण मला काय तशी ती ठेवू वाटत नाही, मी डब्यातच काढून ठेवते. तर ते म्हणतात की तू डब्यात ठेवते म्हणून सॉफ्ट होते. तर असं इडली करायला आणि खायला लय भारी वाटतं, पण भांडी घासायला काही भारी नाही वाटत, कारण भांडी खूप पडतात. खूप जास्त भांडी पडली होती, तर एवढी भांडी मला घासायची होती. आणि भांडी घासून पण परत मला दुपारचा स्वयंपाक पण करायचा होता, कारण इडली खाल्ली म्हणून काय दुपारी स्वयंपाक करायचा असं नाही. पटपट भांडी घासायला घेतली होती. तर मी एक भांड्याची जाळी भरून एक पाटी भरली, इतकी भांडी आज पडली होती. आणि मध्येच माझ्या लक्षात आलं की आता 12:30 वाजलेत, स्वराजला आणायची वेळ झाली, तर त्याला घेऊन आले, परत राहिलेलं काम केलं. आवडलं तर लाईक करा.